माझ्या बायकोने माझ्यासमोर 5 लाख रुपये ठेवले आणि मला म्हणाली, हे पैसे घ्या आणि वापरून टाका. फक्त मला विचारू नका की हे पैसे कुठून आले आहेत. असे पैसे रोजच येत राहतील. मी माझ्या बायकोला डोक्यापासून ते पायापर्यंत पाहिले. तेव्हा मी हैराण होऊन गेलो. मी लगेचच जोरजोरात ओरडून माझ्या आईला बोलवायला चालू केले आणि आईला म्हणालो, तूच सांग तुझी सुनबाई हे काय करत आहे. जरा तिचा चेहरा तर बघ. जेव्हा माझ्या आईने माझ्या बायकोकडे पाहिले तेव्हा ती सुद्धा हैराण झाली, कारण माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर मी माझ्या लग्नाचा निर्णय माझ्या आईवर सोडून दिला होता. मी तिला म्हणालो होतो की ज्या मुलीसोबत ती माझे लग्न लावून देईल मी आनंदात तिच्यासोबत लग्न करीन. पण माझी एकच अट आहे की मुलगी दिसायला सुंदर पाहिजे. माझ्या आईला माझं लग्न करण्याची खूपच हौस होती, कारण मी तिचा एकुलता एक मुलगा होतो. माझ्या 3 मोठ्या बहिणी होत्या ज्यांचे लग्न झाले होते आणि विचित्र गोष्ट ही होती की लग्नानंतर माझ्या 3 बहिणी एकदा सुद्धा माहेरी आल्या नव्हत्या, कारण त्यांना यायचेच नव्हते. हे काय प्रकरण आहे ती वेगळी गोष्ट आहे. आता माझ्या आईला माझे लग्न करायचे होते. तिच्या मुली घरातून अशा गेल्या की त्यांनी वळून परत माहेराकडे पाहिलं नाही. त्यामुळेच आईची इच्छा होती की या घरात एक चांगली सुसंस्कारी मुलगी यावी, म्हणजे घर मोकळे मोकळे वाटणार नाही. आणि जेव्हा माझी आई म्हणाली की ती माझे लग्न एका शिकलेल्या मुलीसोबत लावणार आहे तेव्हा मला धक्का बसला, कारण मला शिकलेल्या मुलीसोबत लग्न करायचे नव्हते. याची सुद्धा खूप कारण होती. मला आईने अशी गोष्ट सांगितली होती की मी हैराण झालो होतो. खरं तर माझे बाबा सुद्धा शिकलेले होते आणि धार्मिक सुद्धा होते. त्यांच्या धर्मावर त्यांचे खूप प्रेम होते. ही वेगळी गोष्ट होती की त्यांचा स्वतःचा धर्म होता ज्याला ते फॉलो करत होते. त्यांनी फक्त याच गोष्टींना जास्त जोर दिला होता जी त्यांच्यासाठी सोपी होती आणि ज्यांना ते चांगल्या प्रकारे मानत होते. आईच्या अगोदर त्यांनी पहिले लग्न केले होते, पण ती बाई त्यांना 3 महिन्यानंतरच सोडून गेली होती आणि मग त्यांनी माझ्या आईसोबत लग्न केले. माझ्या 3 बहिणी होत्या ज्या माझ्यापेक्षा मोठ्या होत्या. माझ्या बाबांनी घरातील वातावरण असे बनवले होते की घरात श्वास घ्यायला सुद्धा अवघड झाले होते. त्यामुळे त्या बिचाऱ्या घरातून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करत होत्या आणि त्या तिघींनी जी पहिली स्थळ आली त्यांनी त्या स्थळांना होकार दिला होता. हे सुद्धा पाहिले नाही की मुलगा कसा आहे, त्याचा चेहरा कसा आहे, काय करतो. त्या फक्त हेच म्हणत होत्या की आम्हाला या घरातून बाहेर पडायचे आहे, कारण या घरातले वातावरण कधीच बदलणार नाही. माझे बाबा घरात ना टीव्ही लावू देत होते, ना फोन ठेवू देत होते आणि नाही कोणता फोटो लावू देत होते, नाही कुठे येऊ जाऊ देत होते. आम्ही पुणे शहरात राहत होतो. पुणे शहर अशी जागा नव्हती जिथे काहीच पाहण्यासाठी नाही आणि सगळे लोक घरात राहतील, कुठेच ये जा करणार नाहीत. अहो, उलट पुणे शहर तर असे होते जिथे कित्येक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. माझ्या बाबांनी तर माझ्या 3 बहिणींना जसे काही कैदच करून ठेवले होते. त्या घरातून फक्त तेव्हाच बाहेर पडत होत्या जेव्हा त्या आजारी असायच्या, ते सुद्धा इतक्या आजारी की जेव्हा त्यांना डॉक्टरांजवळ जाण्याशिवाय काहीच पर्याय उरायचा नाही. मग माझे बाबाच त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायचे. माझी मोठी बहीण तर कायमच पोटात दुखण्याचा बहाणा करत होती, म्हणजे डॉक्टरांजवळ जाण्याच्या बहाण्याने बाहेरच्या हवेत जायला मिळेल. आणि याच चक्करमध्ये बिचारी डॉक्टरांकडून इंजेक्शन घेत होती, म्हणजेच कोणाला संशय यायला नको की तिने खोटे बोलले होते. ती घरात एवढी त्रासली होती की तिने पहिल्या स्थळाला होकार देऊन घरातून निघून गेली. मला माझ्या बाबांचा खूप राग येत होता. मी मुलगा होतो तरी सुद्धा माझ्यावर सुद्धा खूप निर्बंध लावले होते. जेव्हा माझ्या आईने मला सांगितले की तिने माझ्यासाठी एक शिकलेली मुलगी पसंत केली आहे, मी तिला म्हणालो की मी तिच्याशी अजिबात लग्न करणार नाही. मला असले लोक आवडत नाही जी खूप स्वतःला शहाणे समजतात. त्यांना स्वतःवर खूप घमंड असतो. या शिकलेल्या लोकांना तर फक्त स्वतःचाच विचार पडलेला असतो आणि त्यांचे विचित्र नियम असतात. मी आईला म्हणालो की तू सुद्धा शिकलेल्या माणसासोबतच लग्न केले आहे, मग तुला त्यांच्याकडून काय सुख भेटले? मग तुला का माझे लग्न शिकलेल्या मुलीसोबतच करायचे आहे? माझी आई मला म्हणाली, अरे वेड्या, ती एक स्त्री आहे आणि तू पुरुष, म्हणून या घरात तुझे नियम चालतील.
तुझे बाबा तर पुरुष होते, त्यामुळे त्यांचेच या घरावर राज्य होते. मी आईला म्हणालो, आई आता पहिल्यासारखा जमाना राहिला नाही. खरं तर घर स्त्रीचे असते, स्त्रीचेच घरावर राज्य असते. घरावर राज्य असो किंवा नसो, पण नियम तर स्त्रीचेच असतात. बस मला लग्न करायचे नाही. पण जेव्हा आईने मला त्या मुलीचा फोटो दाखवला तेव्हा मी हैराण झालो होतो. मला असे वाटत होते की हा फोटो एखाद्या ॲक्टरचा आहे, जिला साधी कपडे घालून मला दाखवले जात आहे. इतकी सुंदर मुलगी मी माझ्या जीवनात पाहिली नव्हती. माझी आई मला म्हणाली, बघ किती सुंदर आहे ना, सुसंस्कारी आहे आणि शिकलेली सुद्धा आहे. मुलांची ट्युशन घेते. आता तूच सांग, तुला तिच्यापेक्षा चांगली मुलगी कुठे मिळेल का? आजकाल तर लोक खूपच वाईट होत चालले आहेत. मुलीच्या घरचे लोक सुद्धा चांगले आहेत आणि मुलगी सुद्धा सुंदर आहे. मुलांना शिकवते आणि देवाचे नामस्मरण सुद्धा करत असते. अशी सून नशीबवाल्यालाच मिळते. आईचे बोलणे ऐकून मी शांत झालो होतो. मी आईला म्हणालो, तुझी जी मर्जी असेल ते तू कर. आई हसायला लागली. ती म्हणाली की तू सुद्धा सुंदर बापाचा मुलगा आहेस ना, तुझ्या बाबांनी सुद्धा असेच लग्न केले होते. मी आईला म्हणालो, मग लग्न करून तुला कोणते सुख भेटले, कोणता आनंद भेटला? मी माझ्या बाबांवर बिलकुल जाणार नाही. मी माझ्या बायकोसोबत चांगल्या प्रकारेच राहणार. माझे बाबा आता सुद्धा पहिल्यासारखेच हट्टी होते आणि आता मी त्यांना म्हणालो होतो की जे नियम तुम्ही तुमच्या मुलींसाठी बनवले होते ते माझ्या बायकोसाठी नसेल. माझे मन करेल तेव्हा मी तिला बाहेर फिरायला घेऊन जाईल आणि जर घरात टीव्ही लावण्याचा मूड झाला तर आम्ही टीव्ही सुद्धा लावणार. माझी आई मला म्हणाली होती की तुझ्या होणाऱ्या बायकोला टीव्ही पाहण्याची आवड नाही. आईच्या या बोलण्यावर मी थोडा टेन्शनमध्ये आलो होतो. एखाद्या मनुष्याचा असा स्वभाव नाही पाहिजे की फक्त एकाच गोष्टी मागे पडावे. प्रत्येक गोष्टीला बॅलन्समध्ये ठेवले पाहिजे. असो, माझे घर होते आणि माझी मर्जी सुद्धा चालू शकत होती. त्या मुलीचे नाव पलक होते. मला तिचे नाव सुद्धा खूप आवडले होते. मी माझ्या आईला म्हणालो की आई, मुलगी तर सुंदर आहे, पण एकदा मला तिला भेटायचे आहे. एकदा मला तिच्याशी बोलायचे आहे. आमच्या दोघांची भेट ठरव. माझी आई म्हणाली की ठीक आहे, मी तिच्या घरच्यांसोबत बोलते. आईने दुसऱ्याच दिवशी पलकच्या घरच्यांना फोन केला आणि त्यांना सांगितले आणि आमची भेट ठरली. मग दुसऱ्या दिवशी गार्डनमध्ये गेलो जिथे पलक येणार होती. जेव्हा मी पलकला पहिल्यांदा माझ्या डोळ्यांनी पाहिले तर ती फोटोपेक्षा कितीतरी पटीने सुंदर दिसत होती. पलक सोबत गप्पा मारता मारता मला जाणवले की ती माझ्या जीवनाला आकार देईल, माझ्या जीवनात आनंद घेऊन येईल. असेच दिवस निघून गेले आणि आमच्या दोघांचे लग्न झाले. आमच्या लग्नाची पहिली रात्र होती. मी तिला पहिले सगळं काही सांगितले होते की मला कोणत्याही गोष्टीचा हट्ट केलेला आवडत नाही, मग तो धर्म का असेना. पलक मला म्हणाली होती की तुम्ही काळजी करू नका, असे काहीच होणार नाही. मी विचार करत होतो की मी त्या पुरुषांमधला नाही जो आपल्या बायकोला लग्नाच्या पहिल्याच रात्री लेक्चर देत बसेल. पण मला लेक्चर देता देता खूप वेळ निघून गेला होता. या गोष्टीवर मी थोडा विचारात पडलो होतो की मी सुद्धा तेच केले. पण माझे संपूर्ण लेक्चर तर फक्त तिच्यासाठीच होते. त्याच्यात आमचाच फायदा होता. माझी इच्छा नव्हती की माझ्या बायकोची सुद्धा माझ्या बहिणीसारखी या घरात कोंडमारी व्हावी. मी तिला सांगितले होते की घरात फक्त नॉर्मल पद्धतीनेच राहा. पुढचा दिवस आमच्या लग्नाचा दुसरा दिवस होता. तेव्हा मी असे काही पाहिले की मी पाहून हैराण झालो होतो. सकाळी 10 वाजले होते तेव्हा 15-20 मुले आपल्या पाठीवर बॅग घेऊन आमच्या घरी आले. मी त्यांना विचारले की तुम्ही कोण आहात, तुम्हाला आमच्याकडे काय काम आहे. तेव्हा ते म्हणाले की आम्ही ट्युशनला आलो आहोत. मी त्यांना म्हणालो, तुमच्या टीचरचे आता लग्न झाले आहे. मी त्यांना हेच म्हणत होतो की माझी बायको बाहेर आली आणि म्हणाली, खरं तर या मुलांना मी बोलावले आहे, यांना थोडे शिकवण्याचे राहिले आहे. मी त्यांना शिकवण्याचे अचानकच सोडू शकत नाही ना. या अगोदर की मी अजून काही बोलणार होतो, माझी आई म्हणाली की हो हो, चांगले केले सुनबाई, हे तर चांगलेच काम आहे. जेव्हा यांचा कोर्स पूर्ण होईल तेव्हा ते निघून जातील. मला ही गोष्ट आवडली नव्हती. मी म्हणालो की माझ्या घराला काय स्कूल बनवले आहेस का. मला अजून बोलायचे होते पण मी शांत झालो. माझी बायको म्हणाली, जास्त टाइम नाही लागणार, मी पटकन या मुलांचे काम संपवते.
आणि मग मी त्यांना इथून पाठवते आणि परत नवीन मुलांना इथे बोलावणार नाही. माझी बायको आमच्या घरच्या मागच्या परिसरातील होती. इथून 3-4 गल्ल्या राहत होती. त्यामुळे त्या मुलांना तिच्या घरी येणे किंवा तिकडून आमच्या घरी येणे कोणता मोठा त्रास नव्हता. माझी बायको मुलांना शिकवण्यासाठी बसली. मी आईला म्हणालो, सासूबाईंना खूप काळजी वाटते की सुनबाई येईल आणि सगळे घर सांभाळेल. आता ही इथे बसून मुलांना शिकवेल तर घरातले काम कोण करेल? माझी आई म्हणाली की ती कुठे असे लाजिरवाने काम करत आहे, मुलांना तर शिकवत आहे. उलट तिला याचा काहीच फायदा नाही, पण तिला पुण्य तर लागेल, कारण ती पैसे घेत नाही. हे ऐकून तर मी अजूनच हैराण झालो. म्हणालो, पैसे सुद्धा घेत नाही? माझी आई म्हणाली, हो, पैसे सुद्धा घेत नाही, फक्त शिकवते. आणि तसे पण ही सगळी मुले तिच्याच परिसरातील आहे. मग आपल्या शेजाऱ्यांकडून कोण पैसे घेते? मी म्हणालो, ठीक आहे, मग आता तुला स्वयंपाक बनवायला लागेल. माझी आई म्हणाली, काहीच हरकत नाही, दिवसाचा स्वयंपाक मी करेल, संध्याकाळचा ती करेल. जर मला काहीच त्रास नाही तर तू सुद्धा तुझे तोंड बंद कर. मी सुद्धा शांत झालो होतो आणि घरातून बाहेर पडलो तर बाहेर पाहिले की घरासमोर खूप मोठी गाडी उभी होती. ही गाडी कमीत कमी 70-80 लाखाची तरी असेल. मी त्याच्यातल्या ड्रायव्हरला विचारले की तुम्ही इथे का गाडी घेऊन उभे आहात? तो ड्रायव्हर म्हणाला की ते छोटे मालक आतमध्ये ट्युशनला गेले आहेत, त्यांना घेण्यासाठी येथे उभा आहे. मी म्हणालो, तुमचा मुलगा आहे? तो ड्रायव्हर म्हणाला, नाही, आमच्या साहेबांचा मुलगा आहे. तेव्हा मी हैराण झालो होतो की माझी बायको इतक्या श्रीमंत माणसांच्या मुलांना शिकवते आणि त्यांच्याकडून 1 रुपया सुद्धा घेत नाही. हा तर पूर्णपणे वेडेपणा आहे. पण मी तर काय करू शकत होतो? मी माझ्या कामावर निघून गेलो. बरं, कोणत्या कामावर? माझे काम बिलकुल चांगले नव्हते. मी कर्ज घेऊन ठेवले होते आणि जेव्हापासून मी कर्ज घेतले होते तेव्हापासून माझ्या ऑफिसचे सर माझ्यासोबत चांगले वागत नव्हते. अर्थातच त्याने मला पैसे दिले होते. मग जो तुम्हाला पैसे देतो तो तुमच्यासाठी असाच वागतो. पहिले सुद्धा मी कामावर लेट येत होतो आणि आता तर माझे लग्न झाले होते. पण आज सरांनी माझी क्लास घेतली. म्हणाला की आज तू उशीर का केलास? मी म्हणालो, सर, आता माझे लग्न झाले आहे. तो म्हणाला, मग लग्न झाले आहे तर जा, तुझ्या बायकोकडे जाऊन बस, ही नोकरी सोडून दे. मला त्याच्या बोलण्याचे खूपच वाईट वाटले होते. हे तो मोठ्या आवाजात म्हणाला होता. बाकी तिथले लोक सगळे मला हसत होते. तसे पण मी माझ्या नोकरीसाठी संतुष्ट नव्हतो आणि आता त्यानंतर घराची परिस्थिती अजूनच वाईट होत चालली होती. माझ्या बाबांनी तर आयुष्यभर आमच्यावर अधिकारच गाजवला होता. काही काम तर त्यांनी केले नव्हते. हे घरसुद्धा माझ्या आईच्या माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये मिळाले होते, नाहीतर आता आम्ही भाड्याच्या घरात राहत असतो. बहिणींच्या लग्नाचा खर्च सुद्धा खूपच झाला होता. त्यामुळे त्यांच्या लग्नात घेतलेले कर्ज अजून फेडायचे होते आणि आता माझ्या लग्नासाठी कर्ज घेतले होते. माझी बायको घरी बसल्या बसल्या मुलांची ट्युशन घ्यायची, पण फुकट. जर एका मुलाकडून 500-500 रुपये घेतले तर महिन्याचे 10,000 जमा झाले असते. कारण मी सकाळीच पाहिले होते तेव्हा घरात 15 ते 20 मुले आली होती. पण माझी बायको असे करणार नव्हती. मला माहिती होते की माझे आयुष्य हे आता खूपच बेकार जाणार आहे. तसे पण आयुष्य हे टिपिकलच असते. फक्त काम करा आणि पैसे कमवा. मी कामावरून लगेच परत घरी आलो होतो तेव्हा खूप टेन्शनमध्ये होतो. माझ्या बायकोने विचारले की काय झालं आहे तुम्हाला? मी तिला म्हणालो, तीच गोष्ट जी प्रत्येक माणसासोबत घडते. इतकी महागाई वाढली आहे आणि माझे काम सुद्धा चांगले चालले नाही. माझ्यावर खूप कर्ज आहे. मी खूप टेन्शनमध्ये आहे. बायको म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं काही ठीक करेल. मी तिला म्हणालो, तू काय करणार आहेस? जर तुला काय करायचे असेल तर हे कर की या घराचे वातावरण ठीक कर, या घराचे टेन्शन दूर कर. माझी इच्छा नाही की मी परत अशा प्रकारे कामावरून घरी यावे. ती म्हणाली, असे काहीच नाही होणार, मी तुमची मदत करेल, सगळं काही ठीक होईल. मी तिला म्हणालो, मला तुझी मदत नाही पाहिजे, फक्त तू घराला चांगली सांभाळ. या गोष्टीवर ती शांत बसली. तिच्या बोलण्याचा काय अर्थ होता की ती माझी मदत करेल. ती माझ्यासाठी काय करू शकत होती? काहीच करू शकत नव्हती. दिवस असेच चालले होते.
आणि परिस्थिती आणखीनच वाईट होत चालली होती. लग्नाला 1 महिना पूर्ण झाला होता. माझे तर रूप पूर्णपणेच बदलून गेले होते. माझ्या आईने माझ्या लग्नाच्या आनंदासाठी माहिती नाही कुठून कुठून कर्ज घेऊन ठेवले होते. सारखे सारखे मला लोकांचे फोन येत होते की तुमच्या या गोष्टीचे पैसे राहिले आहे. मी आईला विचारले तर ती म्हणाली, माझा एकच मुलगा आहे, मी माझ्या सुनेसाठीच खर्च केला आहे. महागाई खूप वाढली आहे. माहितीच पडले नाही. ज्या वस्तू बघत होते मन म्हणत होते की त्या वस्तू खरेदी करू. एकदा तर सोनाराचा सुद्धा फोन आला होता. तो म्हणाला होता 2 सेट तुमची आई इथून घेऊन गेली आहे, पण फक्त 50,000 रुपये दिले होते. अजून 1 लाख रुपये राहिले आहे. मी म्हणालो आता मी 1 लाख रुपये कुठून आणणार. तेव्हा तो सोनार म्हणाला, हे तर तुम्हाला पहिले कळायला हवे होते. तुम्ही पहिले विचार करायला हवा होता. मी माझ्या आईला म्हणालो, तू तुझ्या सुनेसाठी कोणाला विचारून 2 सेट घेतले. मी तुला म्हणालो होतो की एकच सेट घे. माझी आई म्हणाली, दोन्ही सेट खूप सुंदर होते, मी सिलेक्ट करू शकले नाही, म्हणून मी दोन्ही घेऊन टाकले. मी आईला लगेच म्हणालो, त्याला त्याचा दुसरा सेट परत नेऊन दे. माझ्याजवळ आता 1 लाख रुपये नाहीत आणि त्या सेटचे सुद्धा काही पैसे परत येतील. तेच पैसे 2-3 ठिकाणी देतो आणि कर्ज कमी करतो. माझी आई म्हणाली, नाही, मी बिलकुल असं करणार नाही. ती किती चुकीची गोष्ट आहे की तुझ्या बायकोकडून परत तो सेट घ्यायचा आणि त्या सोनाराला परत करायचा. अजून तर लग्नाला 1 महिना पण पूर्ण झाला नाही. तुझी बायको काय विचार करेल. ती काय म्हणेल की हे सर्व माझ्याकडून परत घेण्यासाठी दिले होते का. मी आईला म्हणालो, त्या सगळ्या मोठमोठ्या गोष्टी असतात की मी मदत करेल, मी सर्व काही ठीक करेल. तुझ्या सुनबाईला सांग की आता मदत करण्याची वेळ आली आहे. माझी आई म्हणाली, तुला काय झाले आहे, तू इतका निष्ठुर का होत चालला आहे. मी म्हणालो, जेव्हा घरातल्या कर्त्या पुरुषाच्या खिशात पैसे नसतात तेव्हा असेच होते. मी काय करू शकत होतो. प्रत्येक क्षणाला पैशांची गरज भासत होती आणि पैसे येणार नसेल तर हे घर कसे चालणार होते. माझे बाबा आजकाल तर घरीच राहत नव्हते. त्यांचा भाऊ गावाला राहत होता. माझे वडील त्यांच्या भावाकडे जाऊन बसले होते आणि जरी ते घरी असले असते तरी काय करू शकले असते. उलट गावावरून फोन करून ते मलाच पैसे मागतात की मला औषध घ्यायचे आहेत. पण त्यांच्या भावाला सुद्धा चांगला इन्कम आहे. मग त्यांचा भाऊ आपल्या भावाला औषध सुद्धा घेऊ शकत नव्हता का. माझी आई मला म्हणाली होती की तू पैसे कोठूनही आण, पण मी तो सेट परत करणार नाही. मी आईला खूप समजावले, पण आईने माझे काहीच ऐकले नाही आणि तिने मला हे पण सांगितले की तुझ्या बायकोला सुद्धा याच्याबद्दल काहीच बोलू नको. तिने तिची शपथ दिली होती आणि म्हणाली की जर तू असे काही केले तर आपली इज्जत तिच्या नजरेत काहीच राहणार नाही. मी विचार केला की आपण रस्त्यावर आलो तरी चालेल, पण इज्जत गेली नाही पाहिजे. मग त्याचा काय फायदा. मी खूप टेन्शनमध्ये होतो. माझी बायको माझ्या जवळ आली आणि म्हणाली, तुमच्यासाठी मी जेवण गरम करून आणते. मी तिला नकार दिला. मग ती म्हणाली, तुमच्यासाठी चहा आणते. मी तरीही तिला नकार दिला. मग ती म्हणाली, मग दूध गरम करून आणते. आता मात्र मी चिडलो आणि म्हणालो, तू माझ्या डोक्यावर का नाचत आहेस. एकदा सांगितलं ना की काहीच नको, इथून निघून जा. मी तिच्यावर खूप रागावलो होतो. नंतर मला जाणवले की मला असे नव्हते करायला पाहिजे. मी तिची माफी मागितली होती. म्हणालो की मी पहिल्याच खूप टेन्शनमध्ये आहे. माझ्या बोलण्याचे तुला वाईट वाटले असेल तर मला माफ कर. ती मला म्हणाली, तुम्हाला काय टेन्शन आहे मला तरी सांगा. मी तिला सांगितले की पैशांचे टेन्शन आहे. तसे तर विचित्र गोष्ट होती की ही वेळ मला माझ्या बायकोसोबत घालवण्याची होती. तिला फिरायला न्यायची गरज होती. एकमेकांची साथ देण्याची वेळ होती. पण हे असे टेन्शन होते की संपतच नव्हते. तर मग मी तरी काय करू शकत होतो. या टेन्शनचे निवारण मलाच करायचे होते. पैशांचे टेन्शन आहे म्हटल्यावर माझी बायको मला ठीक आहे म्हणाली आणि तिच्या जागेवर जाऊन बसली. तिची नजर माझ्यावरच होती. मी माझ्या फोनवर बसून ऑफिसची कोणती तरी असाइनमेंट बनवत होतो. ती सारखी सारखी माझ्याकडेच काळजीत पाहत होती. नंतर उठली आणि देवासमोर जाऊन बसली. मी मनात म्हणालो, ही माझ्यासाठी फक्त एवढेच करू शकते की देवासमोर माझ्यासाठी प्रार्थना करू शकते. पण माझ्यासाठी प्रार्थना तेव्हा स्वीकार होईल ना जेव्हा माझे नशीब चांगले असेल. मी विचार केला
की ही माझ्यासाठी एवढी काळजीत आहे तर तिच्याकडून एक सेट मागून घ्यावा. पण मी परत विचार करायला लागलो की ही गोष्ट चुकीची आहे की आम्ही तिला दिलेला सोन्याचा सेट परत मागू. पण माझा त्रास सहज कमी होत नव्हता. माझ्यावर इतके सारे कर्ज होते की 3-4 महिने मला खूप जास्त मेहनत करायची होती आणि मेहनत करून सुद्धा मी कर्ज फेडू शकत नव्हतो, कारण मला त्यासोबतच माझे घर सुद्धा चालवायचे होते. आता आमच्या लग्नाला 2 महिने पूर्ण झाले होते. जेव्हा मी एक दिवस सकाळी सकाळी ऑफिसला गेलो आणि तिकडे जाऊन मी माझी बॅग खोलली तेव्हा त्याच्या आत एक अशी गोष्ट होती ज्याला पाहून माझा श्वास घशातच अडकला होता. मी एका झटक्यात खुर्चीवरून उठलो आणि स्वतःलाच म्हणालो, हे काय आहे? मी माझ्या बॅगला आश्चर्याने डोळे मोठे करून बघत होतो. नंतर मी माझ्या आजूबाजूला सुद्धा नजर फिरवली की मला कोणी पाहत तर नाही ना, कारण या बॅगेत खूप सारे पैसे होते. इतके सारे पैसे की ते मोजले की लाखाच्या पुढे आकडा जाईल. पण मी हैराण होतो की हे सगळे काय आहे. मी त्या पैशांना हात लावला आणि उचलून पाहिले तर आतमध्ये एक चिठ्ठी होती जी माझी नव्हती. म्हणजे मी माझ्या हाताने त्या चिठ्ठीला माझ्या बॅगेत ठेवले नव्हते. मी त्या चिठ्ठीला वाचले तर मी अजूनच हैराण झालो, कारण ही चिठ्ठी माझ्या बायकोने लिहून ठेवली होती. त्यामध्ये लिहिले होते की हे पैसे तुमच्यासाठी आहे, तुम्ही हे पैसे तुमच्याकडे ठेवा. तुम्ही या पैशांनी तुमचे टेन्शन घालवा आणि सर्व कर्ज फेडा आणि जेव्हा घरी येसाल तेव्हा हसत हसत या. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा खूप चांगले दिसता. मला तुम्हाला फक्त हसताना पाहायचे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे घरी येऊन तुम्ही माझ्यासोबत या विषयावर काहीच बोलू नका. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. हे पैसे मी तुम्हाला तुमची मदत करण्यासाठी दिले आहेत. असे कसे होऊ शकत होते की मी माझ्या बायकोला या विषयावर काहीच प्रश्न विचारणार नाही. मी या पैशांना खर्च केले नाही. त्या अगोदर मला माहिती करून घ्यायचे होते की इतके सारे पैसे ती कुठून घेऊन आली आहे. मी घरी आलो होतो आणि सरळ माझ्या खोलीत गेलो. माझी बायको किचनमध्ये काम करत होती. माझ्या खोलीत मी पैसे मोजायला चालू केले तर पूर्ण 5-6 लाख रुपये होते. ती खोलीमध्ये आल्यावर तिला मी विचारले की इतके सारे पैसे तुझ्याकडे कुठून आलेत? माझी बायको म्हणाली की मी तुम्हाला म्हणाले होते ना की मला या विषयावर काहीच प्रश्न विचारू नका. मी तिला म्हणालो, कसा काय प्रश्न विचारू नको? तू इतके सारे पैसे कुठून घेऊन आले आहेस? मला जेवढे माहिती आहे तुझे आई वडील इतके श्रीमंत नाहीत आणि मुलांना सुद्धा तू फ्रीमध्ये शिकवतेस. मग हे सगळे पैसे कुठून आले? तू लग्नाच्या अगोदर एवढे पैसे जमा करून ठेवले होते का? ती म्हणाली, नाही, मी हे पैसे जमा करून ठेवले नव्हते. आणि एवढे सारे पैसे कोणी जमा करून ठेवू नाही, कारण एवढे सारे पैसे जमा करण्यासाठी खूप वेळ लागेल. पण हे सगळे पैसे तुमचेच आहेत आणि इथून पुढे इतकेच पैसे भेटत जाईल. तुम्ही काळजी करू नका, पैसे येतच राहील. बस तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला टेन्शनमध्ये पाहू शकत नाही. मी तिला म्हणालो, जर तू मला खरं काय आहे हे सांगणार नसशील तर माझ्यापेक्षा टेन्शनमध्ये या जगात माणूस कोणताच नसेल. मला खरं खरं सांग की नक्की गोष्ट काय आहे. माझी बायको म्हणाली, अहो सोडा ना या सर्व गोष्टींना आणि रिलॅक्स व्हा. फक्त टेन्शन घेऊ नका. माझी बायको सारखी सारखी तीच गोष्ट बोलत होती की टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. मग मला अजूनच राग आला आणि मी तिला रागात म्हणालो, तू काय मला बावळट समजतेस का ग? तू इतके सारे पैसे कुठून तरी घेऊन आली आहेस आणि मला म्हणत आहेस की टेन्शन घेऊ नको, आणि वर म्हणतेस की एवढेच पैसे परत येत राहतील. तू मला समजतेस काय? तू तर मला ते नाही ना समजत, जे मला बोलायचे सुद्धा नाही. मी ओरडून माझ्या आईला बोलवून घेतले आणि मी आईला म्हणालो, हे बघ आई, तुझी सुनबाई काय करत आहे आणि काय बोलत आहे. माझी आई म्हणाली, काय झालं आहे? एवढं का ओरडतोस? काय केले आहे माझ्या सुनबाईने? मी आईला म्हणालो, तुला खूप हौस होती ना शिकलेली मुलगी घरी आणायची. हा आहे शिकलेल्या मुलीचा चेहरा. हे 5-6 लाख रुपये कुठून घेऊन आली आहे माहिती नाही आणि मला म्हणत आहे की अजून पैसे येत राहतील. मला असे वाटते की हिने तिचे दागिने विकले आहेत. मी खूप रागात होतो. मी हे विसरलो होतो की तिचे दागिने 5-6 लाख रुपयाचे नव्हते. मी कपाट खोलून तिचे दागिने चेक करायला सुरुवात केली, पण मी हैराण झालो की तिचे दागिने तिथेच होते. मी लगेच तिच्या आईला सुद्धा फोन केला आणि म्हणालो
की तुमच्या मुलीने तुमच्याकडून 5-6 लाख रुपये घेतले आहेत का? तर त्या म्हणाल्या होत्या की नाही हो जावई बापू, आमच्याकडे एवढे सारे पैसे कसले? तुम्ही असे का म्हणत आहात? काय झालं आहे? मग मी त्यांना म्हणालो की काय नाही मामी, मी सगळं तुम्हाला नंतर सांगतो. माझी आई मला थांबवत होती, पण मी वेडा होत चाललो होतो. कधी कपाट खोलून पाहत होतो, तर कधी फोन करत होतो. माझी आई म्हणाली, अरे एवढा राग का करतोस? माझी बायको रडायला लागली होती. मी आईला म्हणालो, तू आधी तिला विचार, एवढे सारे पैसे कुठून घेऊन आली आहे? ही तर बाहेर कुठे गेली नव्हती, मग हिच्या जवळ इतके सारे पैसे कुठून आले? माझी आई म्हणाली, तू पहिला शांत हो, आपण या विषयावर शांतपणे बोलू. माझ्या आईने मला पाणी पाजले. मी एका बाजूला बसलो आणि माझी बायको रडत होती. माझ्या आईने माझ्या बायकोला सुद्धा शांत केले आणि तिला विचारले की बाळा आता सांग, एवढे सारे पैसे तू कुठून घेऊन आलीस? माझ्या आईने तिला प्रेमाने विचारले, तर माझी बायको म्हणाली, मी 10-12 वर्षापासून मुलांना शिकवत आले आहे. मुलांकडून 1 रुपया सुद्धा घेत नव्हते. माझ्याकडे फक्त गरिबांचीच मुलं येत नव्हती, तर काही श्रीमंताची सुद्धा मुले येत होती. त्यातला एक मुलगा खूपच श्रीमंत घराण्यातला आहे. या पूर्ण शहरात त्यांचे मोठमोठे टाऊन आहेत. त्या श्रीमंत माणसाच्या मुलाचे नाव राजवीर होते. एक दिवस असे झाले की मी बाजारात गेले होते आणि अचानकच मला रस्त्यावर खूप जोरात आवाज आला. सगळे लोक म्हणायला लागले की कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला आहे. मी तिथे पाहायला गेले की कोणाचा ॲक्सिडेंट झाला आहे. जेव्हा मी पाहिले तेव्हा राजवीर होता. त्याला पाहून मला खूपच टेन्शन आले होते, कारण तो रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर निपचित पडला होता. मी त्याला ओळखत होते, त्यामुळे मी पटकन त्याला उचलले आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तिथे त्याला ॲडमिट केले. त्याच्या घरच्यांना सुद्धा मी फोन करून सांगितले. आठवड्यातच राजवीर ठीक झाला होता. तेव्हा त्याच्या घरचे माझ्या घरी माझे आभार मानण्यासाठी आले होते. राजवीरचे पप्पा म्हणाले की तुझ्यामुळे माझ्या मुलाचा जीव वाचला आहे. या अगोदर मी माझ्या मुलीला गमावून बसलो आहे. जर राजवीरला काय झाले असते तर आम्ही जगू शकलो नसतो. मी तुझे उपकार कधीच विसरू शकत नाही. त्यानंतर त्यांनी मला त्यांची मुलगी मानली आहे, कारण त्यांची एक मुलगी होती जिचा काही वर्षापूर्वी कोणत्या तरी कारणामुळे मृत्यू झाला. तेव्हापासून ते मला त्यांची मुलगी मानतात. मी त्यांना फोन करून आपल्या घरची परिस्थिती सांगितली. तेव्हा त्यांनी मला एवढे पैसे दिले आणि म्हणाले की मी तुला हे पैसे कर्जाने देत नाही, तर फक्त तुला वापरायला देत आहे. मी माझ्या बायकोचे हे बोलणे ऐकल्यावर मी तिला म्हणालो, कोण आहे एवढा श्रीमंत माणूस ज्याने तुला 5-6 लाख रुपये असेच देऊन टाकले आणि अजून सुद्धा पैसे देण्यासाठी तयार आहे? मी अजून सुद्धा खूप रागात होतो. पण जेव्हा माझ्या बायकोने त्या श्रीमंत माणसाचे नाव सांगितले तेव्हा मी हैराण झालो होतो. माझी बायको म्हणाली होती, दिवाकर देशमुख यांनी पैसे दिले आहेत. हे दिवाकर देशमुख तर आमच्या शहरातले सर्वात श्रीमंत माणूस होते. शहरात त्यांचे मोठमोठे टाऊन होते आणि तिथे एक प्लांट तर 2-2, 3-3 करोडचे होते. अशा लोकांनी कोणाला 15-20 लाख रुपये दिले तरी त्यांचे काहीच गेले नसते. आणि त्यांचाच मुलगा आमच्या घरी शिकायला येत होता आणि मला माहिती सुद्धा नव्हते. आमच्या घरापासून त्यांचा बंगला अर्ध्या तासाच्या अंतरावरच होता. मी शांत झालो होतो आणि घरातून बाहेर निघून गेलो. माझ्या आईने माझ्या बायकोला शांत केले आणि म्हणाली की तू काही चुकीचे केले नाही. जर तू काही चुकीचे केले असते तर तुझ्या चेहऱ्यावर एवढे समाधान नसते. फक्त तू टेन्शन घेऊ नकोस. नंतर मी या विषयावर खूप विचार केला की गोष्ट हीच होती, दुसरे काही कारण नव्हते. मी त्या पैशांनी सगळे कर्ज फेडले आणि मी जिथे नोकरी करत होतो ती नोकरी सोडली. दुसऱ्या ऑफिसला जॉईन झालो. खरं तर इथे माझी सॅलरी कमी होती, पण इज्जत जास्त होती आणि सॅलरी वाढण्याचे चान्स सुद्धा होते. नाहीतर दुसऱ्या ऑफिसमधले सर खूप वाईट होते. त्यामुळे मी ती नोकरी सोडल्यामुळे संतुष्ट होतो. मला दुसरी नोकरी सुद्धा लगेच मिळाली होती आणि माझ्या हातात काही पैसे सुद्धा होते. आणि मग नंतर बाकीचे पैसे सुद्धा आले. आमच्यावर आता 1 रुपया सुद्धा कर्ज नव्हते. सगळं काही ठीक झाले होते. मी माझ्या बायकोची माफी मागितली आणि तिला म्हणालो, मला माफ कर. मला माहिती नव्हते की असे सुद्धा असू शकते. मी कधीच विचार केला नव्हता की तुझ्यामुळे मी लखपती होईल. मी इतके सारे पैसे एक साथ कधीच पाहिले नव्हते. कदाचित यापेक्षा मी पैसे जास्त कमावले असतील,
पण आमच्याजवळ कधीच पैसे वाचले नाहीत. माझी बायको म्हणाली, मला फक्त तुम्हाला टेन्शनमध्ये पाहायचे नव्हते, त्यामुळे मी त्यांच्यासोबत बोलले, नाहीतर मी कधीच असे केले नसते. याआधी सुद्धा त्यांनी 2-3 वेळा मला सांगितले होते की जर कोणत्या मदतीची गरज असेल तर नक्की मला सांग. ते माझ्या लग्नाला सुद्धा पैसे देणार होते, पण आपले लग्न तर नॉर्मल पद्धतीने झाले होते, जास्त खर्च झाला नव्हता. त्यामुळे मी त्यांना कोणतीच मदत मागितली नव्हती. फक्त हे समजा की हा माझ्यासाठी एक पर्याय होता जो मला वापरायचा नव्हता, पण मला वापरायला लागला फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. मी माझ्या बायकोला म्हणालो, मला माफ कर, मी फक्त एक गोंधळलेला माणूस होतो, पण आता सर्व काही ठीक झाले आहे. आता आपल्यावर कोणतेच कर्ज नाही आणि कमवण्याची संधीसुद्धा भरपूर आहेत. तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. याच्यानंतर मी माझ्या बायकोवर अजून प्रेम करू लागलो. याच्यासाठी नाही की तिने मला पैसे दिले होते, याच्यासाठी की तिला माझ्या भावनांची कदर होती. तिने तिच्या नियमाला तोडले होते. माझ्यासाठी तिने कोणाला तरी पैसे मागितले होते. उलट तिने स्वतःच्या लग्नाला सुद्धा त्यांच्याकडून पैशांची मदत घेतली नव्हती. स्वतःच्या आईवडिलांची एवढी गरीब परिस्थिती असून सुद्धा तिने त्यांच्यासाठीही पैसे मागितले नव्हते, पण आपल्या नवऱ्यासाठी तिने त्यांच्याकडून पैशाची मदत घेतली. ही खूप मोठी गोष्ट होती, कारण खरंच तिला माझ्या भावनांची कदर होती. आता मी माझ्या बायकोसोबत खूप खुश राहू लागलो आहे. आता आमचे जीवन खूप चांगले चालले आहे. काही दिवसानंतर दिवाकर देशमुख सोबत माझी भेट झाली आणि ते मला म्हणाले, तुझे चांगले शिक्षण झाले आहे, मग तू याच्यापेक्षा सुद्धा चांगली नोकरी करू शकतो. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये नोकरी दिली होती आणि माझी सॅलरी सुद्धा लाखोंच्या घरात होती. माझी बायको माझ्या जीवनात काय आली आणि मी श्रीमंत झालो, ते सुद्धा 3 महिन्यांच्या आतमध्ये. जर मी असे म्हणालो तर याच्यात काही चुकीचे नाही. तर मग मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत कथा बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.